नमस्कार, मी प्रियंका केरकर. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र वार्ता या न्यूज चॅनलवर. जसा की आपल्याला माहिती आहे, काही दिवसांवरच नगर परिषदेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि आपण आलेलो आहोत अहिल्यानगरमध्ये. अहिल्यानगरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मानला जाणारा भाग म्हणजे श्रीरामपूर आणि आपण सध्या श्रीरामपूरमध्येच आहोत. इथल्या जे जनता आहेत, जे रहिवासी आहेत, त्यांच्याकडनंच जाणून घेऊयात की नेमकी श्रीरामपूरच्या राजकारणाची सध्याची परिस्थिती काय आहे. नमस्कार सर, आपलं नाव काय? नमस्कार, मी विजय अशोक पवार. गोंदवणी रोड या परिसरामध्ये मी गेल्या बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी वास्तव्यास आहे. अशा काही गोष्टी कानावर येत आहेत की श्रीरामपूरमधलं राजकारण तर जरा दूषित झालेलंच आहे, पण त्याचबरोबर जी गुंड प्रवृत्ती आहे किंवा मग जो भ्रष्टाचार वाढत चालला आहे, त्याबद्दल तुमचं मत काय? खरोखर इथं फार जो ताकदीने या ठिकाणी येणारा जो नेता असेल तो अतिशय चांगला असला पाहिजे, ज्यांनी तालुका योग्य पद्धतीने योग्य माणसाच्या हातामध्ये गेला पाहिजे. ही आमची श्रीरामपूर म्हणून खऱ्या अर्थाने प्रामुख्याने ही खरी मागणी आहे. कारण की आज श्रीरामपूरमध्ये एखाद्या महिलेला म्हणा किंवा एखाद्या तरुण मुलाला म्हणा का सेफ वाटत नाही. या ठिकाणी श्रीरामपूरमध्ये ही गुंड प्रवृत्ती कुठेतरी थांबली पाहिजे. कुठेतरी जो गुंडशाही आहे ती थांबली पाहिजे. त्या अर्थाने आम्ही अपेक्षित द्यावाला प्रयत्न करतो की इथं आम्हाला श्रीरामपूरला चांगल्या पद्धतीचा नेता, चांगल्या प्रकारचा माणूस अवेलेबल झाला पाहिजे. ही आमच्या सर्व सामान्य श्रीरामपूरकरांच्या वतीने प्राथमिक ही मागणी आहे. तर मग आता तुमची ही जी मागणी आहे, तर ही मागणी जेव्हा तुम्ही मागत असता तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार असेल की जर हे नेतृत्व नगर परिषदेमध्ये आले तर नक्कीच आम्हाला जे बदल पाहिजे आहेत ते बदल घडून येतील, असं एखादं नाव तुमच्या डोक्यामध्ये आहे का? हो, नक्कीच आहेच. ज्या पद्धतीने श्रीरामपूरचा जो आलेख आहे, कामाचा आलेख आहे, डेव्हलपमेंटचा आलेख आहे, या ठिकाणी रस्ते असेल, घरकुलाचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल. आत्ताच बघितलं हारेगावमध्ये जास्त प्रमाणात मला वाटतं 1000 घरकुल देण्याच्या या ठिकाणी सुजयदादा विखे यांच्या माध्यमातून मागणी म्हणजे पूर्तता केलेली आहे. तसंच आमचा पाण्याचा प्रश्न होता. श्रीरामपूरमध्ये जे पाण्याचा टँक होता बऱ्याच वर्षापासून, जो तळा होता त्याचं काम या ठिकाणी फार 2 वर्षापासून चालू आहे. अजून 1 वर्षामध्ये ते पूर्णपणे काम होईल. पाण्याचा प्रश्न पूर्णपणे श्रीरामपूरकरांचा मिटणार आहे. रस्त्यांचा प्रश्न आहे, रस्त्यांना तसंच श्रीरामपूरचा जो प्रामुख्याने जो रस्ता आहे संगमनेर नेवासा, त्या रस्त्याला देखील सुजयदादा विखेंनी आत्ताच मला वाटतं 5 कोटी काहीतरी निधी मंजूर केला. तसाच जो गेल्या 40 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो प्रश्न होता पुतळ्याचा, तो देखील आत्ताच आम्ही सर्वांनी अनुभवलेला. इतका भव्य दिव्य पद्धतीने या ठिकाणी स्मारक छत्रपती रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं या ठिकाणी उभं राहिलं. त्याच्या माध्यमातून देखील जनतेचा कौल त्यांच्या माध्यमात त्यांच्याकडे जास्त प्रमाणात आहे. अच्छा, म्हणजे तुमच्या मनानुसार की जर सत्तांतर झालं आणि सत्तांतरामध्ये जर विखे कुटुंबीय आपल्या श्रीरामपूरला लाभलं, त्यांचं पालकत्व खऱ्या अर्थाने सगळ्या दृष्टिकोनातून जर त्यांच्या हातात गेलं तर श्रीरामपूरचा कायापालट नक्कीच होईल असं वाटतंय? हो, नक्की 100% आम्ही तर त्यांच्याबरोबरच आहोत. येणाऱ्या काळामध्ये सुजयदादांचं खरोखर या ठिकाणी त्यांनी आलं पाहिजे आणि वारंवार आलं पाहिजे, अशी प्राथमिक आम्ही या ठिकाणी श्रीरामपूरच्या वतीने त्यांची मागणी करत आहोत की त्यांच्यासारखं खंबीर नेतृत्व या ठिकाणी श्रीरामपूरला जर प्राप्त झालं तर नक्कीच तालुक्याचा विकास हा वेगळ्या दिशेने असेल. अच्छा, हे तर झालं आपल्या पुढच्या अपेक्षा, पण सध्याचं जे राजकारण आहे, ज्या गोष्टी निगेटिव्ह बोलल्या जातात शहराबद्दल, तर त्याचा दोष तुम्ही कुणाला द्याल? कारण की खूप सगळ्या रोषयुक्त प्रतिक्रिया आमच्यापर्यंत आलेल्या आहेत की रोजगाराच्या संधी खूप कमी पडत आहेत, त्याच्यामुळेच गुन्हेगारी वाढती आहेत. तर याचा आणि गुन्हेगारीचा असेल किंवा रोजगाराचा असेल, याचा संबंध आपण राजकारणाशी आणि सध्याचे जे राजकर्ते आहेत म्हणजे जे प्रस्थापित आहेत, आत्ता सध्याचं राजकारण ज्यांच्याकडे आहेत, त्यांचा याच्यामध्ये किती प्रमाणे योगदान आहे? 100% त्यांचं पूर्णपणे या ठिकाणी त्यांना पाठिंबा आहे. कारण की या ज्या घटना घडण्यासाठी आणि श्रीरामपूर शहराचं वातावरण खराब करण्यासाठी हे कुठून तरी पाठीमागून त्यांना सपोर्ट करतात, काहीतरी चिरमिरे देऊन त्यांना कधी या उद्योग करायला लावतात, अशी माझी वैयक्तिक मत आहे या ठिकाणी. तर आपण जाणून घेतलंय की जर श्रीरामपूरची परिस्थिती सध्याची जर बदलायची असेल तर सत्तांतर हे मस्ट आहे, सत्तांतर व्हायला पाहिजे. आणखीन काही युवक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊयात. आपण सध्या श्रीरामपूरमध्ये आहे आणि इथले जे नगरवासी आहेत ते माझ्यासोबत आहेत. आपण जाणून घेऊयात की त्यांचं या नगर परिषदेच्या निवडणुकीबद्दल काय मत आहे. नमस्कार सर, आपलं नाव काय? लक्ष्मण शिंदे. आपण किती वर्षांपासून आपल्या या शहरामध्ये वास्तव्यास आहात? मी लहानपणापासून इथंच आहे, इथं जन्म झालेला आहे. अच्छा, तर मग सध्याचं जे राजकारण आहे श्रीरामपूरचं, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? या ठिकाणी श्रीरामपूर शहरामध्ये अतिशय बिकट परिस्थिती आहे.
या मध्यंतरीच्या 5-6 महिन्याच्या काळामध्ये जे जे अतिक्रमण जे हटवलेलं आहे, ते अतिक्रमण जे बेघर झालेले आहे त्या लोकांचं कुठंतरी पुनर्वसन व्हायला पाहिजे. आणि रस्त्याचे जे कामं चालू आहे सध्याच्या परिस्थितीला, ते एकदम मंद गतीने चालू आहे. त्याचा कुठेतरी स्पीड वाढला पाहिजे आणि जेणेकरून ते खड्डे वगैरे लवकरात लवकर बुजवले गेलेले पाहिजे. आणि हे रस्ते चालू असताना आमच्या एक बांधव वार्ड नंबर 2मध्ये राहतो. तो एक या ठिकाणी या रस्त्याचे जे कामं चालू होते त्या कामाच्या निमित्ताने म्हणजे त्याच्या स्वतःच्या अंगावरून एक गाडी गेलेली, तो एक्सपायर झालेला आहे. म्हणजे असे जर ॲक्सिडेंट जर होत असेल, तुम्ही मंद गतीनं जर प्रशासन जर हे काम करत असेल तर हे अतिशय हे चुकीचं आहे. थोडा स्पीड वाढवला पाहिजे आणि लवकरात लवकर हे कामं जे मार्गी लागली पाहिजे. मग तुम्हाला काय वाटतंय की या सगळ्या प्रकरणाकडे जर बघता श्रीरामपूरमध्ये खरंच जी नगर परिषद आहे किंवा सरकार आहे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे का? आता भ्रष्टाचार मी एवढ्या खोलात काही गेलेलो नाही. भ्रष्टाचार चालूच असणार आहे. भ्रष्टाचार बिना काही एवढे जे नगरसेवक निवडून येतात हे आवाढव्य पैसे लावतात. पैसे कशासाठी लावतात? हे भ्रष्टाचार कुठं ना कुठं करतच असतील, याचा एकंदरीत मला अंदाज येतो. म्हणजे जी काही अधोगती होतीये श्रीरामपूरची त्याच्यामध्ये सत्ताधारी जे आहेत त्यांचा हातभार असेलच. आणि जर तुम्हाला ही परिस्थिती बदलायची असेल तर तुम्हाला असं वाटतंय का की सत्तांतर व्हायला हवं? या ठिकाणी सत्तांतर तर व्हायलाच पाहिजे आणि सत्तांतर जर झालं तर या ठिकाणी योग्य माणूस निवडला गेला पाहिजे, जेणेकरून या श्रीरामपूर शहराची परिस्थितीचं कायापालट करणारा माणूस या ठिकाणी पाहिजे. रस्ते असतील, त्याप्रमाणे स्ट्रीट लाईट असतील, गटारीचे प्रश्न असतील आणि हे साफसफाईचे जे प्रश्न असतील, हे प्रश्न त्या ठिकाणी कायापालट झाल्याशिवाय मार्गी लागणार नाही. त्याचबरोबर असं म्हणतायत सुजयदादा जे आहेत, सुजय विखे पाटील सर जे आहेत, ते असं म्हणतात की मला जर या नगर परिषदेमध्ये श्रीरामपूर माझ्या हातात आलं तर त्याला राहत्यासारखं मी बनवण्याचा प्रयत्न करेल किंवा स्मार्ट सिटी बनवण्याचा प्रयत्न करेल, प्रगत करेल. तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आता ते अपेक्षा आहे सगळ्यांच्या असतात. हे जनता आहे. जनतेने जर त्यांच्या बाजूने जरी कौल दिला तर आम्हाला काही अडचण नाही. तर आपण बघत आहोत कशा संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला या श्रीरामपूरमध्ये मिळत आहेत. आपण अशाच काही वेगवेगळ्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, आपलं नाव काय? नमस्कार, माझं नाव किरण लबडे. सर, आता श्रीरामपूर जी आपले शहर आहे, या शहरामध्ये मागच्या खूप दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं स्मारक व्हावं किंवा पुतळा स्थापन करण्यात यावं ही मागणी प्रलंबित होती. तर या मागणीला किंवा आता जो पुतळा स्थापन झाला आहे त्याचं योगदान तुम्ही कुणाला द्याल? सुजयदादा विखे पाटील त्यांना देऊ, कारण गेल्या 40 वर्षापासून जे प्रलंबित असलेलं काम सुजयदादा विखे पाटील यांनी मार्गी लावलं. आणि त्यानंतर राहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुतळ्यासाठी त्यांनी पण 1.5 कोटी रुपये निधी मंजूर केला. अच्छा, मग तुम्हाला असं वाटतंय का की सध्याची जी सत्तांतर झालं किंवा राजकारण बदलून आलं तर जी काही श्रीरामपूरची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये बदल होईल? हो, नक्कीच. अच्छा, तर मग आता तुम्हाला कोण पुढचा नेता हवा आहे किंवा नगर परिषद जर यांच्या हातात गेली तर खूप काही बदल होऊ शकेल असं एखादं नाव? विखे पाटीलच, नक्की सुजयदादा विखे पाटीलच. एक तरुण म्हणून सध्या श्रीरामपूरमध्ये काही रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत का? किंवा मग श्रीरामपूरमधल्या युवकांना कामधंद्यासाठी, शिक्षणासाठी बाहेर जावं लागतंय, याच्याबद्दलची परिस्थिती काय आहे? काय सांगाल? बाहेर म्हणजे आता सध्या तर श्रीरामपूर असं सध्या डेव्हलप झालं नाही. डेव्हलपमेंटला आता अपेक्षा आहे बॉस सुजयदादा विखे पाटलांकडून, ते जर आले तर इथं नक्कीच काहीतरी बदल घडून करतात. एका युवकाचा कल हा एका युवा नेत्याकडेच आहे. या मित्राची अशी मागणी आहे की जर युवा नेतृत्व म्हणजेच सुजयदादाचं नेतृत्व जर श्रीरामपूरला मिळालं तर नक्कीच या परिस्थितीमध्ये बदल होईल. सुजय विखे पाटील सर असे म्हणतायत की जर या येणाऱ्या नगर परिषदेमध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली, प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली तर ते या शहराचं रूपडं अगदी बदलवून टाकतील. त्या गोष्टीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आम्ही श्रीरामपूरच्या वतीने आम्ही त्यांचं स्वागतच करू आणि आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा आहे त्या आमच्या अपेक्षा पूर्ण व्हावी आमची साईचरणी इच्छा व्यक्त करतो.
तर आता आपण होतो आपल्या श्रीरामपूर शहरामध्ये आणि आपण जाणून घेतलेलं आहे श्रीरामपूरवासियांकडून की सध्याची श्रीरामपूरची परिस्थिती कशी आहे. सत्तांतर व्हायला हवं का? सत्तांतर व्हायला हवं तर त्यांची पसंती कुणाला असेल? तर आपण अशा प्रकारे विविध प्रकारच्या आपण जे मतमतांतर आहे आपण ऐकलेली आहेत. तर तुम्ही बघत होतात महाराष्ट्र वार्ता. बघत राहा. पुन्हा एकदा नक्की भेटूयात.